नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण प्रसाद बनवत आहोत. तर केळीच्या पानावर वाफरलेली पातोळीची रेसिपी करत आहोत. खूपच चविष्ट आणि सोपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. केळीचं पान स्वच्छ धुवून घेतले. आता हे केळीचं पान आपण थोडंसं तूप लावून तव्यावर भाजून घ्यायचं आहे. 1 केळ घेतले, काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत, वेलची पावडर घेतलाय, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि जेवढा रवा आहे तेवढंच गूळ घेतलेला आहे. चला आता रेसिपी सुरुवात करतोय. तर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 3 चमचे तूप टाकतोय. ह्या रेसिपीला तूप जेवढं जास्त असेल तेवढं छान लागते, त्यामुळे 3 मोठे चमचे मी तूप टाकले. तूप पण छानसं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो करायची आहे रवा भाजताना, आणि आपण शिऱ्याला जसा रवा भाजतोय तसा भाजून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्येच आपण काजू बदामचे तुकडे पण टाकणार आहोत. रव्याबरोबर छान असे भाजून निघतात ते पण तुपामध्ये. कलर चेंज झालेला आहे. आता साईडला काढतोय. मी केळीची पानं पण थोडंसं तूप लावून तव्यावर भाजून घेतलेले आहेत. आता हे साईडला ठेवूया आपण. आता आपला रवा गरम आहे तोपर्यंतच आपण सर्व साहित्य मिक्स करणार आहोत. तर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकतोय, 1 चमचा घेतलेला आहे. गूळ पण टाकतोय त्याच्यामध्ये. गूळ मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतले होते. ओलं खोबरं टाकतोय. ह्या रेसिपीला ओलंच खोबरं घ्या, सुकं घेऊ नका. ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 केळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरम आहे तोपर्यंत टाकले की त्याला तुपाचा वास पण छान लागतो आणि गूळ हा आपला वितळला सुद्धा जातो. त्यामुळे आता केळ टाकतोय आपण त्याच्यामध्ये, तुकडे करून टाकतोय. एका साईडला गरम पाणी सुद्धा करायला ठेवलेलं आहे. तर आपण वाफवून घेणार आहोत. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी हाताने मिक्स करते. केळ पण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, त्यामुळे हाताने व्यवस्थित मिक्स करते. केळ आपण कुस्करून घेतोय. तर केळीच्या पानावर मी हे सर्व साहित्य आपण जे रव्याचं केलेलं आहे ते सारण ठेवलेलं आहे. असं दुमडून घ्यायचं आणि चाळणीवर ठेवायचं आहे. केळीच्या पानाचा वास खूप छान लागतो ह्याला. असं करायचं आहे. मी दुसरं पण दाखवते. रेसिपी खूप सोपी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. मी सगळे करून घेतलेले आहेत. आता हे या पातोळीला केळीचा वास आणि तुपाचा वास खूप छान लागतो. हे सगळे तयार झालेले आहेत. आता चाळणीवर ठेवूया आपण हे सर्व. तेल वगैरे चाळणीला लावलेलं नाही आहे मी. तुम्हाला जर इडलीच्या साचेत जर करायचं असेल, वाफून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. हे बघा सर्व झालेले आहेत. आता आपण वाफून घेणार आहोत. पाणी पण छानसं गरम झाले. त्याच्यावर चाळणी ठेवली. आता त्याच्यावर झाकण ठेवू आणि 20 ते 25 मिनटं व्यवस्थित ह्याला शिजवून घेणार आहोत. हे मस्त असे 20-25 मिनटं झालेले आहेत. मस्त असं शिजून झालं. आता काढलेलं आहे साईडला. घरामध्ये वास तर एवढा सुंदर सुटला ह्याचा पातोळीचा. किती मस्त असं शिजलेलं आहे हे. छान तुम्हाला दिसतच असेल. मस्त असं शिजलेलं आहे. पूर्ण घरभर वास दरवळत आहे ह्याचा. मी दुसरं पण काढून दाखवते. तयार झालेली आहे रेसिपी आपली गरमागरम शिरा पातोळी. ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी जरासं तोडून दाखवते. खूप छान असं फडफडीत झालेलं आहे आणि या पातोळीचा वास अख्ख्या घरभर तरवळत आहे. प्रसादीसाठी तयार आहे आपला शिरा पातोळी. ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.